हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. ही प्रार्थना आपण सगळ्यांनीच ऐकली असेल आणि आपल्या सगळ्यांनाच ती फार आवडते. माणुसकीचं नातं जपलं गेलं पाहिजे, माणसाने माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे, असं काहीसं सांगणारी ही प्रार्थना आहे. आणि आजच्या काळात यावरती अंमल करणं किती गरजेचं आहे हे मी वेगळं सांगायला नको. पण मला ऑनेस्टली असं वाटतं की माणुसकी ही संकल्पना कुठेतरी लोप पावत चालली आहे. छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये अजूनही माणुसकीचं नातं जपलं जातं किंवा माणुसकी जिवंत ठेवली जाते. पण मोठ्या शहरांमध्ये माणसांना एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. आणि म्हणून माणुसकीचं नातं सांभाळणं किंवा ते नातं निभावणं तर फारच लांबची गोष्ट झाली. नोबडी इज टू बी ब्लेम्ड फॉर दिस सिच्युएशन, कारण माणसं खरंच इतकी बिझी असतात मोठ्या शहरांमध्ये. पण ह्या प्रॉब्लेमवरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे आणि ते सोल्युशन सांगणारी कविता सोलापूरचे ज्येष्ठ श्रेष्ठ कवी दत्ता हलसगीकर यांनी खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे. कवितेचं नाव आहे उंची. दत्ता हलसगीकर हे फार मोठे कवी होते. त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी 7 ते 8 काव्यसंग्रह प्रकाशित केले आणि खूप सारे ललित लेख लिहिलेत. खूप साऱ्या न्यूजपेपरसाठी त्यांनी आर्टिकल्स लिहिले होते. ही जी स्पेसिफिक उंची नावाची कविता आहे ती दत्ता हलसगीकर यांची फार गाजलेली कविता आहे आणि एकूण 22 भाषांमध्ये या कवितेचं भाषांतर केलं गेलं होतं. कविता फार सोपी आहे आणि माझ्या परीने जितका अर्थ या कवितेचा मला समजावता येईल, जितका अर्थ मला सांगता येईल तितका मी सांगण्याचा प्रयत्न करते. कवितेचं नाव आहे उंची. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. सूर्यकुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा, सूर्यकुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा. प्राक्तनाचा अंधार तिथे प्रकाशाचा गाव न्यावा. मन थोडे ओले करून हिरवे हिरवे उगवून यावे, मन थोडे ओले करून हिरवे हिरवे उगवून यावे. मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे. माणसाचं मत, माणसाचं हृदय इतकं पाषाणरूपी झालंय, इतकं दगडासारखं झालंय की त्याला समोरच्या माणसाच्या भावना सुद्धा कळत नाहीत आजकाल. तर त्या भावना कुठेतरी समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. समोरच्या माणसाशी गोड बोललं गेलं पाहिजे. तुम्हालाच आतून खूप छान वाटेल असं कवी इथे म्हणतात. मन थोडे ओले करून हिरवे हिरवे उगवून यावे, मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे. ज्यांच्या अंगणात ढग झुकलेत त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे, ज्यांच्या अंगणात ढग झुकलेत त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे. श्रीमंत त्यांचे हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. तुम्ही लोकांची चांगलं वागा, त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि आपलं मन, आपलं हृदय हे अनुभवाने, त्यांच्या आशीर्वादाने भरून घ्या, असा या ओळींचा अर्थ आहे. ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे, श्रीमंत ज्यांचे हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. जन्म ज्यांचा मातीत मळला त्यांना वरती उचलून घ्यावे, जन्म ज्यांचा मातीत मळला त्यांना वरती उचलून घ्यावे. तर अशी ही फार छान छोटीशी संस्कार करणारी कविता आहे. एक अनुभव मला या निमित्ताने तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला नक्की आवडेल. कवितेच्या थोड्या विरोधात असलेला अनुभव आहे, पण माणुसकीचं नातं जपताना विचारही केला गेला पाहिजे किंवा आजच्या काळात कोणत्या माणसांची तुम्ही माणुसकीचं नातं जपता याचा विचारही केला गेला पाहिजे असं मी म्हणेन. तर पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना एक गरीब बाई पैसे मागायला आली होती. आम्ही सगळे मित्रमैत्रीण कॉलेज संपल्यावरती चहा घेत होतो टपरीवर आणि तेव्हा ती बाई फाटकी साडी वगैरे होती आणि हातात गोड लेकरू होतं आणि खरंच त्या बाईला पैशांची फार गरज होती असं दिसत होतं. म्हणून मी माझ्याकडचे 10 रुपये तिला दिले. बाकीचे माझ्यासोबत जे उभे होते ते ऑब्व्हियसली म्हणत होते की कशाला देतेस, इट इज ऑल अ स्कॅम. पण मला वाटलं त्या बाईला
पैशांची गरज होती आणि होते अनायसे माझ्याकडे 10 रुपये एक्स्ट्रा म्हणून मी तिला देऊन टाकले. पण ती बाई तिथून हालायचं नावच घेत नव्हती. शी वॉज डिमांडिंग फॉर मोर मनी. आणि तेव्हा मला असं वाटलं की मी तिला पैसे देऊन चूक केली आहे का, किंवा तिला खरंच पैशांची गरज आहे का. नंतर मला त्या चहावाल्या काकांकडून कळलं की ती बाई फार स्कॅमस्टर आहे आणि खरंच पैशांचा दुरुपयोग करणारी ती बाई आहे. तेव्हा जे झालं ते झालं, पण त्या गोष्टीतून मला अनुभव मिळाला आणि दॅट इज इम्पॉर्टंट आय थिंक. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली, माणुसकीबद्दल तुमचे काय विचार आहे, तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. मी सादर केलेल्या कवितांना, या व्हिडिओजना तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, खूप छान प्रोत्साहन मिळतंय मला. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा. माझा कॉन्टेंट जेन्युइनली आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट, शेअर करा आणि असंच प्रोत्साहन देत चला. आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.